एमपीएससीच्या ड्रग निरीक्षक परीक्षक घोटाळ्यामध्ये आता सगळ्यात मोठी अपडेट समोर येत असून मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करत 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्यांना आता कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडीत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत सध्या आरोपींचे वकील आहेत। सत्यराम गौड सर, तुम्ही आरोपी क्रमांक 1, 2, 3 ला रिप्रेझेंट करताय। आज कोर्टात नेमकं पोलिसांनी कोणत्या आधारावरती आरोपींचा रिमांड मागितला? हे बघा, पोलिसांचा जे आधार होता त्यांचं असं होतं की हे जे लोक आहेत ह्याच्यामध्ये कुठेतरी सहभाग आहे, आर्थिकरित्याने त्यांना फायदा झाला आणि पेपर जे आहेत त्याचा फुटी करून लोकांकडे ते पेपर पोहोचवले आहेत। पण आमचं युक्तिवाद असा होता की नेमकं ह्यांना फक्त संशयाच्या आधारावर कुठेतरी पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि त्याच्या आधी माझा एक आय वुड से टेक्निकल ग्राउंड होता, पण ते महत्त्वाचं ग्राउंड असं होतं की जेव्हा ह्यांना संध्याकाळी किंवा रात्री कालच्या दिवशी अटक केलं गेलं त्यावेळेस त्यांना कुठेतरी रायटिंगमध्ये ग्राउंड ऑफ अरेस्ट हे त्यांना सांगितलं गेलं नाही किंवा त्यांच्या नातेवाईकांना कलम 47 आणि 48 ची पूर्तता झाली नाही आहे। त्यामुळे मी एक लेखी सांगितलं की जो आरोपी क्रमांक 1 आहे तो एकमेव असा व्यक्ती होता ज्याच्याकडे हे पेपरचा संच होता। त्यामुळे त्या व्यतिरिक्त दुसरा कोणीच नव्हता ज्याच्याकडे हा संच होता। त्यामुळे लीक केलेल्यामध्ये तो आणि इतर आरोपी जबाबदार आहेत। माझं असं म्हणणं असेल, त्यामुळे मी हे सांगत होतो की ग्राउंड ऑफ अरेस्ट हे आधी त्यांनी जर दिलं असतं तर आम्हाला एक वेळोवेळी कुठेतरी वेळ भेटला असता, आम्ही चर्चा केली असती। पण जे शॉर्ट स्पॅन ऑफ टाईममध्ये मी बोललो आहे हे अक्षरशः इनकरेक्ट ॲलिगेशन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये त्या आरोपी क्रमांक 1 ला लिंक करण्यासाठी माझ्या मतेने आणि मला जी इन्फॉर्मेशन भेटलं आहे तसा कुठलाही सबळ पुरावा पोलिसांकडे नाही आहे। प्रेम प्रकरणाचा देखील एक गोष्ट समोर येते आहे, त्या संदर्भात काही पोलिसांनी कोर्टात सांगितलं। त्यांचं असं म्हणणं होतं की एक महिला आहे, जे मी नाव नाही घेणार आहे, पण त्यांचं कुठेतरी असं होतं की त्या महिलांच्या जे एक प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये ती शिकत होती त्या महिलांकडे ते जे पेपर आहे ते पेपर फुटी कुठेतरी तिच्या ताब्यात भेटलेलं आहे। तर तसा एक अँगल पोलिसांचा आहे। दॅट्स अ सेकंड थिअरी, बट आय एम नॉट अपिअरिंग फॉर दॅट लेडी। कोणत्या कलमांतर्गत ही सध्या गुन्हा दाखल झाला आणि कारवाई झाली? ह्याच्यामध्ये चीटिंग आहे, फोर्जरी आहे, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आहे, कारण की जे आधीचे 3 आरोपी आहेत हे शासकीय कर्मचारी असल्यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आणि त्या पलीकडे अजून एक आहे ते नवीन जे कायदा आलेला आहे महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा जे आहे त्या अंतर्गत पण कायदा म्हणजे तसं FIR नोंदवलं गेले। 22 मार्चला खरं तर परीक्षा घेण्यात आलेली होती आणि जवळपास 3 ते 4 महिन्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं। तर एवढ्या उशिरा कसं काय समोर आलं? एक्झॅक्टली यू आर ऑन द पॉईंट। दिस इज व्हॉट आवर पॉईंट इज। जर हे मार्च 2026 मध्ये म्हणजे हे 22 मार्च 2026 मध्ये परीक्षा घेतली गेली, त्यांचं असं ॲलिगेशन आहे की 2 दिवसाआधी हे काहीतरी हे प्रकरण झालं, तर एक सहजा एक प्रश्न असा निर्माण होतो की 3 किंवा 4 महिने हे तपासायला का लागलेत? जर एखादा कॉग्निजेबल ऑफेन्स होता तर पोलिसांना या असल्या प्रकार केसमध्ये, जेव्हा दिल्लीमध्ये पण एवढा म्हणजे आउटब्रस्ट झाला, तर असल्या केसमध्ये सेन्सिटिव्ह केसेसमध्ये पोलीस शुड हॅव नॉट वेटेड फॉर 4 to 5 months. दॅट क्रिएट्स अ डाऊट। काल जी एमपीएससीने एक प्रेस नोट काढली त्याच्यामध्ये ते म्हणतात की फक्त एकच विद्यार्थी होता ज्याच्याकडे हा पेपरचा संच होता। आपण आता होतो की 6 जणांना अटक केली, दोघांना वॉन्टेड दाखवले। त्याबद्दल मी या घडीला काही सांगू शकत नाही, कारण की मला आता हे रिमांड ॲप्लिकेशन वाचावं लागेल आणि मला अजून इन्स्ट्रक्शन माझ्या क्लायंटकडनं घ्यावं लागेल। तर एकदा माझ्याकडे पूर्ण इन्फॉर्मेशन आला देन आय विल ब्रीफ यू प्रॉपरली। सर, तुम्ही देखील आज आरोपीला रिप्रेझेंट केलेलं आहे, काय नेमकं पोलिसांनी दावे केलेले आहेत, काय आरोप ठेवण्यात आलेले? एकूण मिळून 6 जणांना अटक केली, त्यामध्ये 4 जण हे एमपीएससीचे अधिकारी, 5 आणि 6 हे जे 2 व्यक्ती आहेत, हे 2 व्यक्ती एक लाभार्थीचे नातेवाईक आणि दुसरे म्हणजे शाळेचे म्हणजे एक कोचिंग क्लास आहे त्याचे चालक। आता ज्या कोचिंग क्लासच्या सरांकडे ती विद्यार्थिनी माहिती घ्यायला जात होती, ओके, आणि त्या विद्यार्थिनीला तो पेपर दिला गेला ह्या शिक्षण म्हणजे त्या क्लासच्या चालकांमार्फत, अशा स्वरूपाचा आरोप आहे। आणि मग तो ह्या व्यक्तीच्या माध्यमातून तिला गेला म्हणून एका आदर्श शिक्षकाला ह्या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक, ज्यांचा एमपीएससी आणि कुठल्याही स्वरूपाचा काहीही संबंध नाही, केवळ एका व्यक्तीने
नाव सांगितलं म्हणून त्या व्यक्तीला म्हणजे माझ्या पक्षकाराला अटक करण्यात आली. दुसरे आहेत क्लास चालक. जे चालक आहेत पेपर फुटीशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. मुळात म्हणजे अशा स्वरूपाचा पेपर फुटलेलाच नव्हता. काहीतरी आता सध्या जे काही वातावरण घडतं आहे त्या वातावरणाच्या अनुषंगाने एक चुकीचा तक्रार अर्ज कोणीतरी एका व्यक्तीने दिला होता आणि त्याला त्याची शहानिशा झाल्यावरती त्या व्यक्तीने माझा अर्ज चुकीचा आहे अशी माहिती दिल्यानंतर एमपीएससीने आमच्याकडे आलेले चार अधिकारी देखील अटक केलेले आहेत. ते कोणत्या स्वरूपाची किंवा त्यांचा दर्जा काय? एमपीएससीच्या अधिकाऱ्यांसाठी मी रिप्रेझेंट करत नाहीत, परंतु एमपीएससीचे अधिकारी आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. राहिली दुसरी गोष्ट की गुन्हाच घडलेला नाहीत. न घडलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत आज 2 सप्टेंबर पर्यंत पोलिसांना या सर्व 6 आरोपींची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आता सांगितलं का त्यांचं? यांनी प्रत्येकाचा रोल डिसाईड करत असताना की 5 आणि 6 नंबर जो व्यक्ती आहे त्यांचे वडील हे लाभार्थी 5 नंबर दाखवले आणि 4 नंबर जे आहे ते शाळेचे चालक दाखवले आणि 1 ते 3 हे एमपीएससीचे अधिकारी दाखवलेत. परंतु न घडलेला गुन्हा आहे. या गुन्ह्याची यापूर्वीच चौकशी होऊन गुन्हा घडलेला नाहीत अशी सगळी पुष्टी आल्यानंतर कुठंतरी सध्या जे काही वातावरण घडतं आहे त्या वातावरणाच्या अनुषंगाने हा गुन्हा नोंदवलेला आहे. मुळात म्हणजे 2 सप्टेंबर पर्यंत पोलिसांनी तपास केल्यानंतर खरी वस्तुस्थिती येणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये की सध्या वातावरण तप्त आहे म्हणून त्या संदर्भात आपण अधिकाधिक तपास करावा आणि सोशल मीडियावरती हे प्रकरण गाजवावं असा प्रकार घडला तर ह्याच्यामध्ये नाहक व्यक्तींचा बळी जाणार हे नक्की आहे. हे होते सगळ्या आरोपींचे वकील. जवळपास 6 जणांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेली आहे तर दोघांना फरार आरोपी दाखवण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई.